श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, 1 ते 7 जुलै दरम्यान कुंभ राशीला मोठा झटका बसेल. एकटे असाल तरच पहा, नाहीतर पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जूनचा तो सुवर्ण काळ तर फक्त एक ट्रेलर होता. खरा आणि काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर क्लायमॅक्स आता जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा झटका इतका भयानक आणि अंगावर काटा आणणारा असेल की ते पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण नवग्रहांचे न्यायाधीश आणि साक्षात काळपुरुष भगवान शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा जळजळीत महाहिशोब घेऊन थेट तुमच्या दारात उभे राहिले आहेत. म्हणूनच जर तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही या क्षणी घरात पूर्णपणे एकटे असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकण्याची चूक करा. कारण दुर्लक्ष करणाऱ्यांचे संसार एका रात्रीत मातीत मिसळले आहेत. ज्या शत्रूंनी आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि जे रक्ताचे अत्यंत जवळचे चेहरे तुमच्याच घरात राहून तुमच्या मुलांच्या संगतीचा गैरफायदा घेत आहेत, तुमच्या पाठीमागे विनाशाचे मोठे षडयंत्र रचत आहेत, त्यांचा आता थरकाप उडवणार आहे आणि काळाकुट्ट चेहरा आता जगासमोर येणार आहे. महादेवाची शपथ घेऊन सांगते, जर जुलैच्या पहिल्या 7 दिवसात तुम्ही मिळालेले हे रहस्यमय आणि धोक्याचे संकेत ओळखले नाहीत तर साखरेसारख्या गोड बोलणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकून तुमचं हस्तखेळतं कुटुंब वर्षानुवर्षाची इब्रत एका रात्रीत कोर्ट कचेरीच्या अशा महाभयानक दलदलीत उद्ध्वस्त होईल की 7 जन्म उलटले तरी तुम्हाला त्यातून बाहेर पडता येणार नाही. या कठीण काळात तुमच्या मदतीला ना तुमचे मित्र येणार आहेत ना तुमचे नातेवाईक. कारण जेव्हा शनिदेवाचा कोप होतो तेव्हा बुद्धी कायमची काम करणे बंद करते आणि चांगला चाललेला मार्गही अंधारात नेऊन जातो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणारी तुमची एक लहानशी चूक किंवा बोलण्यातील अहंकार तुम्हाला अशा मोठ्या संकटात टाकू शकतो जिथून पैशाचे नुकसान तर होईल पण मानसिक शांतता ही कायमची राहून घेतली जाईल. म्हणून हा व्हिडिओ केवळ एक माहिती नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याला वाचवणारी एक अंतिम चेतावणी आहे. असे समजा जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच कुंभ राशीच्या लोकांनी तुमच्या आयुष्यात असे 7 मोठे आणि अत्यंत रहस्यमय चमत्कार घडणार आहेत ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून देवाकडे मागणी करत होतात. कारण विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाचा असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली आशीर्वाद तुमच्या राशीवर पडणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाची कुलुपे एका झटक्यात उघडू शकतो. या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला एकामागून एक अशी काही शुभ बातमी मिळतील ज्या ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. पण लक्षात ठेवा की हा चमत्कार तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच काही अशा अदृष्ट शक्ती तुमच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील ज्या बाप्पांच्या दैवी प्रभावाला तुमच्या घरापर्यंत येण्यापासून रोखू इच्छितात. म्हणूनच 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान मिळणाऱ्या या चमत्कारी संकेतांना चुकूनही हलक्यात घेऊ नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाचा जुना आणि बंद असलेला दरवाजा कायमचा उघडण्यासाठी निर्माण झाला आहे. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज हे स्पष्ट सांगणे आहे की नशिबाचे कितीही मोठे टाळे असले तरी ते केवळ आणि केवळ तुमच्या प्रामाणिक कष्टाच्या आणि परिश्रमाच्या किल्लीने सुटू शकते. म्हणूनच जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ तर मिळेल, पण जर तुम्ही हातावर हात ठेवून बसून राहिलात किंवा तोंडाने फक्त मोठ्या गोष्टी करून प्रत्यक्षात मेहनत केली नाही तर समोर आलेली ही सुवर्ण संधी एका सेकंदात तुमच्या हातातून निसटून जाईल. या दिवसात तुम्ही लोकांबद्दल मनात कोणताही खोटेपणा न ठेवता आणि सर्वांशी प्रेमाने वागून आपले काम करत राहिलात तर तुमच्या कामातून केवळ तुमचाच नफा होणार नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही यांचा फायदा मिळेल आणि त्यांच्या अंतःकरणातून निघणारा आशीर्वाद तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कारण त्यांच्या पाठीशी देवाचा आणि लोकांचा आशीर्वाद असतो. त्यांच्या नशिबाचे टाळे उघडायलाही वेळ लागत नाही. पण या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांनी एक खूप मोठी परीक्षा घेतली जाणार आहे. कारण जे लोक केवळ स्वतःचे स्वार्थ पाहतात, दुसऱ्यांना फसवून आपला रस्ता मोकळा करतात आणि काम पूर्ण झाल्यावर दिलेला शब्द विसरून समोरच्याला वाऱ्यावर सोडून देतात, अशा लोकांसाठी हा काळ अत्यंत घातकी आणि महाभयानक ठरू शकतो. जर तुम्ही भूतकाळात कोणालाही काही वचन दिले असेल आणि ते अद्याप पूर्ण केले नसेल तर जुलैच्या या सुरुवातीच्या दिवसात ती व्यक्ती तुमच्यासाठी मोठे संकेत बनून उभी राहणार आहे. म्हणूनच जर तुम्हाला स्वामींचा 7 चमत्कारांचा आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर मनातील सर्व कपट बाजूला ठेवून अत्यंत शुद्ध हेतूने या पहिल्या आठवड्यात पाऊल टाका. कारण गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराजांची नजर तुमच्या प्रत्येक विचारांवर असून तुम्ही एक लहानशी चलाकी या मोठ्या संधीला विनाशात बदलू शकते. जुलै महिन्याचा हा पहिला आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी जितका चमत्कारी आहे
तितकाच तो एक अत्यंत गुप्त आणि छुप्या संकटाची भीती घेऊन येणाराही ठरणार आहे. कारण या काळात तुमच्या घरातील मुलांच्या किंवा मुलींच्या संतानाच्या संगतीमुळे परिवारावर एक खूप मोठी आणि न पेलणारे संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 1 ते 7 जुलै दरम्यान तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांच्या हालचालीवर आणि त्यांच्या मित्रमंडळावर तुम्हाला अतिशय कडक नजर ठेवावी लागेल. कारण मुलांच्या ग्रुपमधील किंवा मित्रांमधील एखादी वाईट व्यक्ती त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा किंवा एखादा गुप्त कट कारस्थान अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही या पहिल्या आठवड्यात मुलांच्या वागण्याकडे आणि त्यांच्या संगतीकडे साफ दुर्लक्ष केले तर त्यांची एक लहानशी चूक किंवा एका रात्रीची मस्ती तुमच्या संपूर्ण हसत्या खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या, पैशाच्या, पोलिसांच्या आणि अत्यंत गंभीर कायदेशीर वादाच्या भयंकर कचाट्यात अडकवू शकतात. त्यातून बाहेर पडताना तुमच्या नाकी नऊ येईल. यात जूनच्या पहिल्या आठवड्यात एकीकडे मुलांची चिंता संतावत असताना दुसरीकडे तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि अडकलेल्या पैशांच्या बाबतीत एक अत्यंत मोठी हालचाल होणार असून तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे तुमच्या बोलण्यावर म्हणजेच वाणीवर अवलंबून असणार आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणाला मोठे कर्ज दिले असेल, व्यवसायात तुमचे पैसे अडकले असतील किंवा जुनी उधारी वसूल बाकी असेल तर ते रखडलेले धन अचानक तुमच्याकडे परत येण्याचे अत्यंत प्रबळ आणि शुभ योग या दिवसात निर्माण होत आहेत. पण हे पैसे तुमच्या हातात सहज पडणार नाहीत. तर ते पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी अत्यंत धोरणीपणाने आणि गोड बोलून व्यवहार करावा लागणार आहे. कारण या संपूर्ण आठवड्यात तुमची वाणी जितकी मधुर असेल तितकाच लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर वेगाने बसेल आणि तुमचे कठीण वाटणारे आर्थिक मार्ग देखील सुटकेसरशी मोकळे होतील. परंतु हा काळ एक अत्यंत धारदार तलवारीसारखा आहे हे विसरून चालणार नाही. कारण याच काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नोकरी व्यवसायात कामाचा ताण इतका प्रचंड वाढणार आहे की तुम्हाला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी पार्ट टाईम वेळ काढणे देखील अशक्य होऊन बसेल. या मानसिक दबावामुळे आणि चिडचिडीमुळे जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी पैशांच्या व्यवहारावरून किंवा जुन्या कारणावरून वाद घातला किंवा संतापून कडू शब्दाचा वापर केला तर तो लहानसा वाद एका महाभयानक भांडणात आणि मोठ्या आर्थिक नुकसानीतही बदलू शकतो. जुलैच्या सुरुवातीच्या 7 दिवसात तुमच्याकडून होणार एक लहानशी लापरवाही किंवा जिभेवरील ताबा सुटणे तुम्हाला थेट कोर्ट कचेरीच्या आणि शत्रूच्या जाळ्यात कायम चिडकवू शकते. म्हणूनच जुनी म्हण आहे ती लक्षात ठेवा की ना रहेगा बास ना बजी की बासरी. म्हणजेच वाद घालण्यापूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी स्वतःला शांत ठेवा आणि पैशाचा व्यवहार अत्यंत शांततेने हाताळा. ही संयुक्त भागात सर्वात मोठी चेतावणी ही आहे की या दिवसात तुम्ही कोणाचीही किंवा कोणतेही जुनी किंवा भूतकाळात कोणाशी तरी केलेले वाईट वर्तन अचानक तुमच्यासमोर एक मोठे संकट उभे करू शकते, ज्याच्या धाकाने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर तुमच्याकडून पूर्वी काही नकळत चुका झाल्या असतील तर या काळात शांतपणे स्वीकारणे आणि वादावर पडदा टाकणे हेच एकमेव हुशारीचा मार्ग असेल. कारण जुलैच्या या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही अहंकार दाखवला तर तुमची वर्षानुवर्षाची प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिसळेल. या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला मुलांवर लक्ष ठेवून घरातील संकटच टाळायचे नाही तर आपल्या बोलण्यात साखरेसारखा गोडवा ठेवून अडकलेला पैसा आणि आपली नोकरी देखील सुरक्षित ठेवायची आहे. कारण तुमची ही सतर्कता तुमच्या या नव्या मोठ्या संकटातून वाचवून यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जुलै महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेमसंबंधामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक वळण येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण तुमच्या पाठीमागे अतिशय गुप्तपणे मोठे षडयंत्र रचले जात असून काही अत्यंत जवळचे चेहरेच तुमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दिवसात तुमचे कौटुंबिक सुख आणि तुमच्या पार्टनरसोबतचे नाते उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचे गुप्त शत्रू आणि काही कपटी मित्र सक्रिय होणार असून ते तुमच्या कानावर पार्टनरबद्दल अत्यंत खोटे आणि भडकवणाऱ्या गोष्टी घालू शकतात. जर तुम्ही लोकांचे ऐकीव आणि खोट्या अफवांना डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमच्या घरात एका रात्रीत महाभयंकर वादळ निर्माण होऊ शकते. म्हणूनच 1 ते 7 जुलै दरम्यान कोणाच्याही भडकवण्याला बळी पडू नका आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या बुद्धीने आणि संयमाने विचार करा. कारण बाहेरून गोड बोलणारे लोक तुमचे हसते खेळते नाते तोडण्यासाठी टपून बसले आहेत. ज्या कुंभ राशीच्या तरुण तरुणीचे विवाह बऱ्याच काळापासून जमत नाहीत, त्यांच्या लग्न कार्यात सतत काही ना काही अनाकलनीय अडथळे येत आहेत किंवा जे आपल्या प्रेमजीवनात अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत, अशा सर्वांसाठी आता केवळ आणि केवळ स्वामी समर्थ महाराजांची सेवा हाच एकमेव अंतिम आधार आहे आणि संकटमोचक उपाय ठरणार आहे. जुलैच्या या पहिल्या आठवड्यात कोणत्याही गुरुवारी किंवा शुभमुहूर्तावर
नजीकच्या स्वामी केंद्रात किंवा मंदिरात जाऊन स्वामी महाराजांना अत्यंत श्रद्धेने नारळ आणि खडीसाखर अर्पण करा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुमच्या अडचणी आणि तुमच्यावर आलेले संकट थेट स्वामींच्या चरणी अर्पण करा. सृष्टीचे पालनहार असलेले स्वामी समर्थ महाराज तुमच्या अंतःकरणातील खरी आळवणी ऐकून तुमच्या मार्गातील सर्व विघ्न आणि शत्रूंचे षडयंत्र चुटकीसरशी नष्ट करतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची आणि पवित्र नात्याची नवी पहाट उजाडेल. कुंभ राशीच्या लोकांना भगवान शनिदेव, श्री गणेश आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही असीम कृपा जर तुम्हाला तुमच्या पाठीशी अखंड ठेवायची असेल तर मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण श्रद्धेने व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.